नमस्कार मित्रांनो, पूनम भक्ती या चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या पूनम भक्ती या चॅनेलवर मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये अनेक सण साजरे केले जातात. प्रत्येक सणामागे केवळ परंपरा नसते, तर त्यामागे गूढ आणि आध्यात्मिक शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा लपलेली असते. अशा शक्तिशाली सणांपैकी एक सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा केवळ सण नाही, तो हिंदू नववर्षाची सुरुवात आहे. हा दिवस म्हणजे नवीन संकल्प, नवीन आशा आणि नवीन सुरुवात असते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव यांनी सृष्टीची निर्मिती केली आणि सुरू केली असे मानले जाते. त्याच या दिवशी भगवान श्रीराम यांच्या विजयाची आठवण म्हणून गुढी उभारली जाते. म्हणून हा दिवस विजय, भाग्य आणि समृद्धीचा दिवस मानला जातो. असे मानले जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी जर काही विशेष उपाय केले तर ते उपाय वर्षभर आपल्याला धन, आरोग्य, यश आणि सुख मिळवून देतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याचे 21 चमत्कारी असे उपाय. हे उपाय जर श्रद्धेने केले तर आपल्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला अशी पूनम भक्ती आपल्या या चॅनेलवरची माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सूर्योदयापूर्वी स्नान करणे. गुढीपाडव्याच्या दिवशी शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी स्नान करावे. सकाळी लवकर उठून स्नान केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. स्नान करताना मनात देवाचे स्मरण करावे, म्हणजे नाव घ्यावे. उपाय 2. घर स्वच्छ करणे. गुढीपाडव्याच्या दिवशी घर स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. स्वच्छ घरात सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचा प्रवेश होतोच. घराच्या मुख्य दरवाजावर तोरण लावावे. तोरण कोणत्या प्रकारचे असते माहिती नाही मला तुमच्याकडे, पण आमच्याकडे आंब्याचं तोरण या दिवशी नक्कीच लावतात. तर कमेंटमध्ये कमेंट करून सांगा तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं तोरण लावतात. तर उपाय क्रमांक 3. गुढी उभारणे. गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर गुढी उभारणे ही सर्वात महत्त्वाची परंपरा आहे. गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक आणि गुढी उभारताना देवाचे स्मरण करावे. उपाय क्रमांक 4. कडुलिंब आणि गूळ खाणे. म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा आहे. कडुलिंब कडू असतो आणि गूळ हा गोड असतो. याचा अर्थ असा की जीवनात पण आपल्या गोड आणि कडू असे अनुभव दोन्ही स्वीकारावे लागतात. उपाय क्रमांक 5. सूर्याला अर्घ्य देणे. गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याला पाणी अर्पण करावे. सूर्य म्हणजे जीवनशक्ती. सूर्याला अर्घ्य दिल्याने आरोग्य आणि ऊर्जा आपल्याला मिळते. उपाय क्रमांक 6. देवांची पूजा. या दिवशी घरातील देवघर स्वच्छ करून पूजा करावी. विशेषतः गणपती आणि महालक्ष्मी यांची पूजा करावी. उपाय क्रमांक 7. तुळशीची पूजा. घरातील तुळशीला पाणी अर्पण करावे. तुळस अत्यंत पवित्र मानली जाते. तुळशीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. उपाय क्रमांक 8. गरिबांना अन्नदान. गुढीपाडव्याच्या दिवशी गरिबांना अन्नदान करणे अत्यंत पुण्याचे काम मानले जाते. दान केल्याने जीवनात सुख आणि समृद्धी येते. उपाय क्रमांक 9. मंदिरात दर्शन. या दिवशी शक्य असल्यास तुम्ही मंदिरात जाऊन देवांचे दर्शन घ्यावे. देवांचे दर्शन घेतल्याने मन शांत होते. उपाय क्रमांक 10. घरात दीप लावणे. गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी घरात दीप लावावा. दीप म्हणजे प्रकाश. प्रकाश म्हणजे ज्ञान आणि सकारात्मकता. तुम्हाला जर आपली ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनेलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्तापर्यंत आपण गुढीपाडव्याचे काही 10 चमत्कारी उपाय जाणून घेतले. हे उपाय आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. आता आपण पुढे जाणून घेऊया उर्वरित अत्यंत शक्तिशाली उपाय, जे केल्याने वर्षभर
सुख समृद्धी आणि यश आपल्याला मिळते. तर 11 क्रमांकचा हा उपाय लक्ष्मीची पूजा. गुढीपाडव्याच्या दिवशी धनसमृद्धीसाठी महालक्ष्मी यांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. संध्याकाळी देवीसमोर दिवा लावा, फुले अर्पण करा आणि देवीचे स्मरण करा. असे केल्याने घरात धन समृद्धी वाढते असे मानले जाते. तर उपाय क्रमांक 12, शंख वाजवणे. गुढीपाडव्याच्या दिवशी घरात शंख वाजवणे अत्यंत शुभ मानले जाते. शंखाचा आवाज घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो. धार्मिक मान्यतेनुसार शंख हा भगवान विष्णू यांचे प्रतीक मानला जातो. उपाय क्रमांक 13, गोड पदार्थ बनवणे. म्हणजे या दिवशी घरात गोड पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. पण गोड पदार्थ म्हणजे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक. तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळी, श्रीखंड किंवा गोड पदार्थ नक्की बनवावे. कारण बरेच जण आता असं म्हणतात की पुरणपोळी आम्ही खात नाही. ठीक आहे, पण पुरणपोळी तुम्ही नाही ठेवू शकला, पण गोड पदार्थ एखादा तरी आपण जेव्हा हे ताट करून देवाला गुढीला दाखवत असतो त्याच्यामध्ये एक गोड पदार्थ असणे हे अनिवार्य आहे. कारण गोड पदार्थाशिवाय आपण देवांना पूर्ण अन्न दाखवल्यासारखं होणार नाही. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. तर कुटुंबासोबत भोजन. या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करावे. एकत्र भोजन केल्याने घरात प्रेम आणि एकता वाढते. उपाय क्रमांक 15, मोठ्यांचे आशीर्वाद. गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मोठ्यांचे आशीर्वाद म्हणजे देवाचा आशीर्वाद मानला जातो. उपाय क्रमांक 16, देवाला फुले अर्पण करणे. गुढीपाडव्याच्या दिवशी देवाला ताजी फुले अर्पण करावी. फुले म्हणजे भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक. उपाय क्रमांक 17, तोरण बांधणे. घराच्या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. तोरण सकारात्मक ऊर्जा आणि आकर्षित करते असे मानले जाते. उपाय क्रमांक 18, कपड्यांचे दान. गुढीपाडव्याच्या दिवशी गरजू लोकांना कपडे दान करणे अत्यंत पुण्याचे काम मानले जाते. दान केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात असे मानले जाते. उपाय क्रमांक 19, नारळ अर्पण. या दिवशी मंदिरात जाऊन नारळ अर्पण करावा. नारळ अर्पण करणे म्हणजे देवाला आपली प्रार्थना अर्पण करणे. आणि उपाय क्रमांक 20, संध्याकाळी दीपदान. गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात किंवा घरात तुम्ही दीपदान करावे. दीपदान केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो असे मानले जाते. उपाय 21, देवाचे नामस्मरण. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे देवाचे नामस्मरण. विशेषतः कोणत्या देवाचे नामस्मरण? तर भगवान शिव, श्रीराम आणि हनुमान यांचे नामस्मरण केल्याने मन शांत होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मित्रांनो, गुढीपाडवा हा केवळ सण नाही, तो नवीन सुरुवात आणि सकारात्मक ऊर्जेचा हा दिवस आहे. या दिवशी केलेले हे 21 चमत्कारी उपाय आपल्या जीवनात सुख समृद्धी, आरोग्य आणि यश घेऊन येतात असे मानले जाते. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी श्रद्धेने हे उपाय नक्की करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्रीराम. पुन्हा भेटूया अशाच भक्तिमय माहितीने भरलेल्या नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.